आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला हे सगळं बोलत असताना माझा मागच्या 10-12 वर्षाचा संघर्ष आठवतोय. मी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये जन्मलेली मुलगी होते. माझ्या कुटुंबाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही. पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं. आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या, कारण की मी शेतकऱ्याच्या पोटची होते म्हणून. त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले. माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुटत असतात, त्या वयामध्ये मी हे सगळं बाजूला ठेवलं. सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरशात पाहिलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत मी आरशात सुद्धा पाहायचे नाही. पण शेतकऱ्यासाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं. आणि ऐन तारुण्यामध्ये 5 गुन्हे माझ्यावर अंगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावी लागली. हे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही. मी हे सगळं जगत असताना आणि संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही, पदापर्यंत जाता येत नाही, निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही. पण मी नेहमीच महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं. माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या. अक्षरशः मी ज्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल व्हायचे त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला 5-5 तास 2-2 दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे. आणि अनेक वेळा न्यायालयामध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी, न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशेमध्ये पैसे नसायचे. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलंद केला. माझ्या गेवराई तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कधी माझ्याकडून वडापावची सुद्धा अपेक्षा केली नाही. मी बिन लग्नाची मुलगी होते. राजकारण घाणेरडं असतं असं म्हणतात, पण माझ्या बापाने एवढं मोठं दगड काळीच करून एवढ्या राजकारणामध्ये मला घातलं. पण मी सुद्धा तशी वागले आणि संघर्ष करत राहिले. पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा एकही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही. मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले, त्यांच्या लोकांसाठी काम करायला लागले. पण हे सगळं करत असताना माझ्याकडून चुका होतात. माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे. आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर 360 डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे. माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता, पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाहीत. तर ही मुवमेंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील. लग्नानंतर आम्ही 20-23 दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो. तिथं हल्ला झाला. अनेक आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी रूम मध्ये बसले असतील, पण आम्हाला ते वेदना झाल्या. आमच्या अंगात रक्त चळवळ होती, संघर्ष होता. आम्ही घरातून बाहेर पडलो. महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले, त्यांना बाहेर काढलं, अनेकांना धीर दिला. आम्ही 8 दिवस तिथे थांबलो. लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला. आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघताल. तो हल्ला झाल्यानंतर 1 तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती. त्याच्यानंतर 2-4 तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो. त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती, कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले. परंतु नंतर 3 तासानंतर वातावरण बदललं, प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या. आणि त्यावेळेस कळालं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं. परंतु वरच्या लेवलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात, त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो, पहलगामचा आणि काश्मीरचा हल्ला हा फक्त धर्म विचारूनच झालेला आहे. परंतु मी ज्या पॉवरफुली ती भूमिका मांडली ती पॉवरफुली त्यानंतर खाली जाऊ शकली नाही, कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पडावा दिला जात नाही. आणि त्याचा विक्टीम मी झाले. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा विक्टीम मी झाले. आणि त्याच्यामुळे ही सगळी घटना घडली. माझी भूमिका तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. अनेकांना गैरसमज निर्माण झाले. आज पुन्हा मी प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सहन होत नाही की सामान्य घरचे मुलं की हे इथपर्यंत जातायत, लढतायत, उमेदवारी आणतात, हे अनेकांना सहन होत नाही. आणि त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधले जे काही पूर्वीचे उमेदवार असतील, आमचे विरोधक असतील, ज्यांना पिढ्यानं पिढ्या राजकारण करायचंय, त्यांना हे सहन होत नाही की 8 महिन्यामधून आलेली मुलगी इथं या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते. भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मी होते.
त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले. त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला, त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल. त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या. त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कुणतरी इतर मुलीने बोललेलं आहे. परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. परंतु ही जी प्रभागातली टीम आहे विरोधकांची ट्रोलर्स करणारी, ही मोठ्या प्रमाणामध्ये फैलावत चाललेली, ह्याचा विक्टिम, ह्याचा बळी मी आज ठरलेले. मला सगळ्यांना एकच विनंती करायची की सामान्य कुटुंबातून येऊन हे करणं. हा, राहुल गांधींचा एक फोटो माझ्यासोबत व्हायरल होतोय आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंटमध्ये आहे आणि भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जातंय. मी शेतकरी संघटनेत काम करत होते. राहुल गांधींचा व्हिडिओ बघा, आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले. माझ्या गावाकडून मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते, कारण की ते मराठवाड्यात आलेले होते. एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल, शेतकऱ्यांना भाव भेटेल. परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी. फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा, एखादं कुणाला तरी भेटतं, अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाली. याचं व्हिक्टिम सामान्य घरचे मुलं होतात. एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणारा तिथपर्यंत पोहोचत नाही. तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊंचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतच्या केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले. परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे, धनाभाऊंना ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले.